नफ्याचं एक असं उदाहरण द्या नफ्याचं. प्रॉफिटचं एक्झाम्पल. समजा की आता आरव आहे बरोबर. तर आरवने काय केलं, त्याने ना दुकानात पेन घेतलं. आरवने काय केलं, 10 रुपयाचं पेन घेतलं. ते 10 रुपयाचं पेन ना तुला 12 रुपयाला भेटलं. तुझ्या एक्स्ट्रा पैसे किती घेतले? तुझ्या एक्स्ट्रा पैसे तरी किती घेतले? 2 रुपये बरोबर ना. बाजारामध्ये गेलास, एक कंपास वस्तू होती 50 रुपयाची होती. तू खरेदी कितीला केलंस? 50 रुपये बरोबर. त्याला बोलतात कॉस्ट प्राइस. खरेदी प्राइस दिली म्हणजे कॉस्ट प्राइस. आता ही 50 रुपयाची कॉस्ट तुला ना 60 रुपयाला विकलीस. कितीला विकलीस? तू मला सांग, तुला किती रुपयाचं प्रॉफिट झालं? 10 रुपयाचं बरोबर. क्या बात. कळलं ना तुला? म्हणजे तू काय केलंस, तू जी खरेदी केलीस ती काय कॉस्ट प्राइस बरोबर, आणि तुला विकलं